नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पुढील 24 ते 48 तासात कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आणि कोणत्या भागात उघडडीप राहणार याची संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, आजचं हवामान तुमच्या शेतीच्या कामाचं नियोजन बदलू शकतं. पेरणी, फवारणी किंवा काढणी करण्यापूर्वी हा हवामानाचा अपडेट नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे, कुठे जोरदार सरी पडतील आणि पुढील काही दिवसांचं हवामान कसे राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हवामानाने पुन्हा घेतलेलं आहे मोठं वळण. काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उघडडीप तुमचा जिल्हा या यादीत आहे का? चला पाहूया आजचा संपूर्ण हवामान अपडेट. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघूया की कोणत्या भागामध्ये कसा पाऊस आहे ते. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की नाशिक या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सोमवार दिनांक 20 तारखेला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, इतरही जर तुम्ही जिल्हे किंवा इतरही जर भाग तुम्ही बघितला तर तुम्ही बघू शकता नाशिक मधीलच पेठ आणि घोटी या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. तसेच इकडे जर आपण बघितलं तर जवाहर मध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. वादामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय. कुळगाव, बदलापूर, मुंबई, पेण, लोणावळा, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा तसेच लौसा या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतोय. तसेच मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर महाड, दापोली, महाबळेश्वर, त्याचबरोबर चिपळूण, रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. तसेच पाटण, सातारा, लोणंद, त्याचबरोबर बारामती या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तसेच दौंड, कर्जत, जामखेड या भागांमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो, अहिल्यानगर, शिरूर, मंचर तसेच पुणे इकडे जर आपण बघितलं तर अकोला, तसेच घोटी, नाशिक या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय. त्याचबरोबर मनमाड, मालेगाव, सटाणा इथे सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर धुळे, अंमळनेर या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. तसेच जळगाव, चोपडा या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस हा बघायला मिळतोय, मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, अजून जर बघितलं तर अंबड, जालना, परतूर, त्याचबरोबर माजलगाव, बीड तर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर नाशिकचा जर आपण काही भाग जर बघितला तर नाशिकच्या भागामध्ये जर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की दुगाव, त्याचबरोबर इकडे आपण बघू शकतो की दिंडोरी तसेच त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर अजून जर आपण बघितलं तर लावीत, लाखलगाव, त्याचबरोबर ओझर तुम्ही बघू शकता, ओझर, मोहुडी, जोपूर, दिंडोरी या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर वणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय. त्याचबरोबर कोपुर्ली, खुर्द, तसेच अंबे, त्याचबरोबर सुरगाणा, सापुतारा, हातगड, त्याचबरोबर इकडे ओझर, अंभोना तर या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर कळवण, साकोरे, त्याचबरोबर अजून आपण जर बघितलं तर निरपूर, सटाणा, त्याचबरोबर लोन्हारे, देवळा या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपण बघतोय. चांदवड झालं, परसूल, हिरापूर, त्याचबरोबर खोकनखेड, तसेच मनमाड, अंकई, कुसमडी, नगरसूल या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर पाटोदा या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आहे. येवल्यामध्ये कोरडं वातावरण बघायला मिळतंय. अंदरसूल, बोलकी तर या भागांमध्ये, सोनारी, सांगवी या भागांमध्ये आपल्याला कोरडं वातावरण हे बघायला मिळतंय. तसेच जर तुम्ही बघितलं तर नैताळे, विंचूर, लासलगाव, तसेच निफाड, कोठुरे, सायखेडे, भेंडाळी, माळसाकोरे, त्याचबरोबर भोरगाव, पिंपरी, निमगाव, सिन्नर, मुसळगाव या भागांमध्ये सुद्धा कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते. नांदूर, शिंगोटे झालं, त्याचबरोबर कणकवली झालं, दौपूर झालं, पिंपळे, पडळी,
शमशेरपूर, सांगवी, अकोले तर या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपण बघतोय. तसेच मित्रांनो 2 ते 3च्या दरम्यान कसा पाऊस असणार हे आपण बघत होतो. आता संध्याकाळपर्यंतचं वातावरण कसं असणार तेही आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर जर इथे बघितलं तर टिटवी तसेच राजूर या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा आपल्याला चांगल्या प्रमाणात भागामध्ये बघायला मिळतो. लवालवाडीमध्ये त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं तर अजून भाग तर इथेही सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा तर चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. तसेच मित्रांनो मुरबाड या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणात म्हणजे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. तसेच अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर, कल्याण, डोंबिवली इकडे सुद्धा ठाणे, नवी मुंबई तर या भागांमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. तर पनवेल त्याचबरोबर रसायनी, आपटा, पेन त्याचबरोबर नागोठणे, सांगळे, रोहा या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारात मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर राहताड, आदी ठाकूर, गोंडघर, वारल, भरतखोल, खरसाई त्याचबरोबर श्रीवर्धन, हरिहरेश्वर या भागांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पूर्णपणे मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. मंडणगड त्याचबरोबर ठकरोली इथे सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. इकडे दापोलीमध्ये सुद्धा भरपूर पाऊस म्हणजेच मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर आता आपण जर बघितलं तर महाबळेश्वरला सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर चिखली या ठिकाणी सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस आहे. तसेच अजून जर बघितलं तर अदोशी या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळतो. आता तुम्ही बघितलं तर साताऱ्यामध्ये जर बघितलं तर साताऱ्यामध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस ते ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर इकडे बघितलं तर कोरेगाव या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतो. आता पुण्याचा जर भाग बघितला तर तुम्ही बघू शकता हे बघा सासवड, जेजुरी या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सासवडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. पिंपरी चिंचवड, तुळापूर त्याचबरोबर वाघोली, तळेगाव, ढमढेरे त्याचबरोबर रांजणगाव, मालठण तसेच अजून जर आपण बघितलं तर मनसर, खेड, चाकण तसेच घोडेगाव, नारायणगाव, ओतूर या भागांमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा ते ढगाळ वातावरण आहे. जुन्नर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. पारेगाव मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपण बघतोय तर ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर मुरबाड मध्ये सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. तसेच मित्रांनो तुम्ही इथे जर बघितलं तर चिंचोली, सुपा या ठिकाणी सुद्धा पाऊस हा ढगाळ वातावरण आहे. फक्त पाऊस काही आपल्याला बघायला मिळत नाहीये. तर तुम्ही जर आता बघितलं तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा जरा बघायचं जर ठरलं तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा श्रामपूर, टाकळी, भान त्याचबरोबर चांगदेवनगर, शिर्डी, राहता, जवळके या ठिकाणी कोरडं वातावरण हे आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस पडणार ते आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो पाचोरा त्याचबरोबर सोयगाव, अंमळनेर, जळगाव, जामनेर, बोदवड, मलकापूर त्याचबरोबर मोटाला, बुलढाणा इकडे जर बघितलं तर चिखली त्याचबरोबर मलकापूर तर आपण आता बघितलं या भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे. बोदवड, जामनेर या ठिकाणी सुद्धा, भुसावळ, यावल, जळगाव या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. चांगल्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा तर मुसळधार म्हटलं तरी काही हरकत नाही. चोपडामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. बलवाडीमध्ये सुद्धा, सेंधवामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये पाऊस हा उद्या आपल्याला बघायला मिळतोय. आता बुलढाण्यामध्ये सुद्धा, चिखलीमध्ये सुद्धा त्याचबरोबर मालेगाव, वाशिम या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. जिंतूरमध्ये सुद्धा तसेच परभणी, पूर्णा, नांदेड याबरोबर अहमदपूर, उदगीर इकडे लातूर, औसा जर तुम्ही अजून बघितलं तर निलंगा, औरंग, शहाजानी या भागांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो अक्कलकोट, नळदुर्ग, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, वैराग, सोलापूर, मोहोळ त्याचबरोबर पंढरपूर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. तर पंढरपूरमध्ये कोरडं वातावरण बघायला मिळतंय. सांगोल्यामध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर इथे जत झालं त्याचबरोबर विजयपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं आहे. तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं की कोणत्या कोणत्या भागात पाऊस आहे. कोल्हापूरमध्ये, ईश्वरपूरमध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे. तर मित्रांनो
माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि रोजचे ताजे कांदा बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या तुम्हाला नक्की कांद्याचे ताजे बाजार भाव जाणून घ्यायला मिळतील. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा. धन्यवाद.